बुलढाणा जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये फक्त 21% जलसाठा शिल्लक असताना जिल्हाधिकाऱ्यांनी हा जो साठा जो आहे तो पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्यात आणि ज्या ठिकाणी अवैध उपसा सुरू आहे तो अवैध उपसा तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याला जवळपास 4 ते 5 दिवस उलटले. मात्र आपण बघू शकतो, मी सध्या पेनटाकळी प्रकल्पावरती आहे आणि आपण जर पाहिलं तर पेनटाकळी प्रकल्पामध्ये अवैध उपसा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. गेल्या 4 ते 5 दिवसापासून जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत की जलसाठा कमी आहे, जिल्ह्यातला जवळपास 21% जलसाठा आहे आणि सध्या ऊन तापते, उन्हामुळे बाष्पीभवन होते आणि जलसाठा हा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. खडकपूर्णा प्रकल्पामध्ये जवळपास मृत साठा आहे आणि जिल्ह्यातील एकंदरीत प्रकल्पामध्ये जलसाठा पाहिला तर हा 34% जलसाठा शिल्लक आहे आणि तो सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवावा. सिंचनासाठी जो साठा जो आहे तो बंद करावा, उपसा जो आहे तो बंद करावा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र अद्यापही पाटबंधारे विभाग असेल, जलसंधारण विभाग असेल यांच्याकडनं कोणतीही अवैध उपसावरती कारवाई करताना दिसत नाही, कारवाई होताना दिसत नाही. आपण ह्याच्या मोटारी ज्या पाहिल्यात प्रकल्पामध्ये, हा पेनटाकळी प्रकल्प आहे आणि पेनटाकळी प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेकडोंच्या संख्येनं ह्याच्या मोटारी आहेत. अवैध उपसा या माध्यमातून होतोय. शेतीसाठी सध्या पाणी उपसा जो आहे तो दिवसेंदिवस होत आहे आणि पेनटाकळी प्रकल्पाचं पाणी जे आहे ते दिवसेंदिवस कमी होताना दिसते. मागील आठवड्यातला विचार केला तर पेनटाकळी प्रकल्पामध्ये जवळपास 37% जलसाठा होता आणि आजची परिस्थिती पाहिली तर या प्रकल्पामध्ये फक्त 33% जलसाठा शिल्लक आहे. एकंदरीत पाहिलं तर जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये फक्त 21% जलसाठा आहे आणि सिंचन उपसा जो आहे तो बंद करण्याचे आदेश असताना सुद्धा अद्यापही यावरती कोणतीही कारवाई होताना दिसत नाहीये. त्यामुळे आता तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण बाबीकडे लक्ष द्यावं अशी मागणी जी आहे ती शेतकरी वर्गाकडून किंवा सामान्य नागरिकांकडून होत आहे. कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.